साहेब चाय. राणा उठला? सुनबाई? होय, त्या बी उठल्या. साहेब काय करायचं? कशाचं? धाकल्या वहिनी साहेबांचं. गेलेल्या माणसाचा विचार करायचा नसतोय गोदाक का? अहो, जी माणसं आपल्या जवळ आहेत त्यांचा विचार करा आणि मस्त मजेत राहा की. नको त्या गोष्टीचं टेन्शन नका घेऊ. असं म्हणून कसं चाललं लो? अहो, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय म्हणायचं, नेहमी सारखं वागत राहायचं. सोपं आहे एकदम. सोपं नाही हे साहेब, तुम्हाला बी अवघड जात असेल. हो सुनबाई, अहो अशी सोन्यासारखी सून घरात असताना काय अवघड नसते गोदाक्का. ठीक आहे सुनबाई, सुप्रभात. अहो पेपर वाचून दाखव जरा राहिला ना. हो, मी जाते आत कामावरती. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषकात हार, तरीबी सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव. चला, म्हणजे महिला क्रिकेटचं कौतुक बी व्हायला लागलं. महिला कुठल्याच बाबतीत कमी नाही हे तरी कळलं लोकांना. मग ते घर असू नाही तर खेळाचं मैदान आहे की नाही? सुनबाई, आज दिवसभर काय प्लॅन तुमचा? काही नाही, म्हणजे आता शाळेत जाईन आणि आल्यावर नेहमीचीच काम. आपण एक काम करूया, पावसाळा चालू आहे तोवर बरकीच्या धबधब्यावर जाऊ. समधी काय वातावरण लय मस्त असते तिथले. मोठाच्या मोठा धबधबा, वरून पडणार रिमझिम पाऊस, हिरवीगार झाडी, मस्त निसर्ग सौंदर्य असते. राणा इकडे बरोबर आहे ना आमचं? कशाचं? आम्ही विचार करत होतो की आपण समधी बरकीच्या धबधब्यावर जाऊ, म्हणजे असं प्लॅनिंग करत होतो आम्ही सुनबाई. म्हणजे आमचं म्हणणं आहे तसं. आम्ही सुनबाईंना विचारलं पण ते होय म्हणणार तर नाही म्हणणार. तुझं काय म्हणणं आहे? नाही, मला लई काम आहेत शेतात. शेतावरची काम बी महत्वाची आहेत. पर शेतीच्या कामात तालमीकडे दुर्लक्ष करू नका म्हणजे झालं. तालीम बी महत्वाची आहे, पहिलवानकी चालू राहिली पाहिजे. काय झालंय का आज? समधीच गप आहेत, आम्ही एकटेच बोलतोय. हा, कळा ना काय झालंय समजांना. आबा, चला सुनबाई तरी बोलल्या, बोला. ते जाऊबाई, त्यांचं काय? काल जे झालं ते झालं, पण कितीही झालं तरी जाऊबाई आपल्याच घरच्या. त्यांना परत आणायला हवं. कशाला? आपण जा म्हणलं नव्हतं त्यांना. स्वतःच्या मस्तीने गेल्यात, मस्ती उतरली की येतील आपोआप. नसली यायचं राहू दे की तिथंच. पण आबा, आपण मोठे होत ना, आपणच समजून घ्यायला हवं. समजून घ्यायची लायकी का त्यांची? अहो, ज्या बाईने तुमच्यावर नाही नाही ते आरोप केले, जिनं स्वतःच्या नावावर जमीन करायचं धाडस केलं, त्या बाईला कशाला समजून घ्यायचे? स्वतः चुकावर पांघरून घालायला घर सोडले त्यांनी. स्वतःहून पाया पडत आल्या तर विचार करू. पण आबा, त्या नसतील तर आपलं घर अर्धवट राहील. अजिबात नाही. तुम्ही राणा असल्यानंतर आम्हाला या घरात कोणाची बी गरज नाही. परत एकदा शेवटचं सांगतोय, त्यांना यायचं असेल तर स्वतःहून येतील, पण त्यांना आणायला कुणी बी जायचं नाही. पण आबा, आणि इथनं पुढं या विषयावर कोणी बी चर्चा करायची नाही. हा विषय इथंच संपला.
तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. आपण बघू काय करायचं ते. हॅलो, काय पाठराखीन? काय खबर? कुणी निघालंय का आमासनी आणायला? कुठलं कोण निघतंय? मला तर वाटायलंय आयुष्यभर मला हितच राहावं लागणार आणि तू मसनी तिकडं. म्हणजे अहो साहेब म्हणले ती तू मसनी परत अजिबात आणायचं नाही इथं. बाहेरला गेल्या सडत्या तर सोडू द्या म्हणे तिथं. माझ्या तर डोळ्यात टाचकन पाणी झालं बघा. ही हिंमत होय त्या म्हाताऱ्याची. आम्ही आत्ता असतो का नाही तिथं तर चांगलं सुनावलं असतं बघ त्याला. तुम्ही एवढं सासरा म्हणून मान देतायस, बरं त्यासनी कशाचं बी काय बी नाही बघा. समजा जीव त्या मास्तरडीवर. बरं ताई साहेब थोरले ताई साहेब चांगले तू. अहो तुम्हासनी घरला आणायचा विषय तिनंच काढला साहेबांपुढं. तुम्ही उगाच तिच्यावर खार खाऊन असतास बघा. ए चंदे, त्या मास्तरडीचं गुणगान गाऊ नकच आमच्या समोर. तो ठोकळा कुठे तो काय म्हणायलाय ते आधी सांग. अहो त्या रानादाचं तोंड उघडतंय वय साहेबांपुढं. गप ऐकून घेतलं बघा समजा. आता हितनं पुढं तुमचं नाव बी घ्यायचं नाही असं सांगितलं बघा साहेबांनी. तुम्ही एक दिवस हित नाही तर माझा जीव वर खाली व्हायलाय. मला बसून बसून लई कट्टा आलाय. अगं ए चंदे, तुला काय बसायला ठेवली आहे का काय तिथं? हा, उठ उठ उठ. उठले. बोला. आता डोळ्यात तेल वतून समधीकडे लक्ष दे. कोण काय म्हणायलंय, कोणाचं काय चाललंय ते समजा आम्हाला कळलं पाहिजे. हा, आम्ही आमच्या घरला येणार म्हणजे येणार. ए नंदे, काय चाललंय? कानाखाली जाळ काढी ना नंदे. आमच्या घरातल्या वस्तू फेकायचं काम नाही. फेकाफेक करायची असेल ना तर आपल्या घरला जायचं. फेकणार आम्ही. आम्हाला जे वाटल ते आम्ही करणार. त्यासाठी आधी तुझ्या घरला जा. कसं जाऊ? आम्हाला न्यायला कोणच येणार नाही म्हणायले. तू आत्ताच्या आत्ता पप्पासनी फोन लाव आणि त्यांना म्हणा आमच्या सासऱ्या संकट बोलून घ्या. त्यांचा नंबर नाही माझ्याकडे. मग तेव्हा मी काय करू? हे बघ नंदे, शहाणी असशील तर तू तुझ्या घरी नाक रगडून माफी माग आणि मग सगळं शांत झालं की दाव की तुझा इंगा. अजिबात नाही. आम्ही आमच्या घरी जाऊ तर मानानच जाऊ. उलट तेच या त्याला आमच्याकडे नाक रगडत. यायची असती तर कवाच आली असती की ग. दिरावर लई विश्वास आहे ना व तुझा. का नाही आला तो? एक साधा फोन तरी केला तुला? तो बी मूग गिळून गप बसलाय बापा पुढं. नंदे, अगं तुझा घरी जायचा मेन रस्ताच बंद झाला की ग. आता कसं होणार तुझं? मी सांगते तेच ऐक तू. मुकाट घरी जा आणि नाक रगड त्यांच्या पायाशी. उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. हे असलं नाक रगडणं बिघडणं आम्हाला जन्मात जमणार नाही. मग आता जन्मभर तुझा ताप सहन करायचा भय आम्ही? अगं आम्हाला बी तुझा ताप नाही सहन करायचा ग. आम्ही जाणार आहे आमच्या आमच्या घरी. अख्खं जग आमच्या वाकड्यात जाईल पण आमचं राणा भाऊजी कधीच आमच्या वाकड्यात जाणार नाहीत. आई समान मान देतोय तो आमासनी. वय की कुठे आहे तुझा त्यो लेख? तेच तर कळणं झालंय. कुठं गायब झालाय ह्यो ठोकळा कुणास ठाव. राणा, अरे खा की रे. भूक नाही मला. अरे असं कसं? काय खाल्ला नाहीस तर तालीम कशी करणार? शेतात काम कसं करणार बरं? गोदाक्का, काय केलेस नाश्त्याला? हो केलं. आणते हा, बस. वा
मस्त नाश्ता झालाय गो दाखा. नंदा काकी तुला कसं काय वाटत नाही रे? कशाचं? नाश्ता कशा खाल्ला उतरतोय तरी कसा? अरे एवढा भारी नाश्ता झाल्यावर उतरणारच की. इकडे रातच्याला माझ्या डोळ्याला लागला नाही आणि तू मला एक नंबर झोप लागल्या बघ, एकदम निवांत. अरे अख्खाच्या अख्खा पलंग माझ्या एकट्यासाठी. तुला झोप लागल नाही वय? इकडे बघ. अरे भाई की डोळे एकदम तराटकच झालेत बघ तुझं. अरे तुझा संसार मोडलाय आणि तू उड्या काय मारायलायस? राणादा, अरे डोसक्याचा भार हलका झाल्यासारखं वाटायला लागले मला. एकदम शांत निवांत, डोसक्याला टेन्शन नाही बघ कसं. असं कसं वाटतं रे तुला? वहिनी बायको आहेत तुझ्या? असेल की मग. अरे असेल म्हणजे अंजलीबाई चिडून मारायला गेलता तेव्हा माझं राणादा, अरे वहिनीमध्ये आणि नंदितामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अरे तुला चैन पडत नव्हती कारण वहिनींचं तुझ्यावरचं प्रेम, त्यांचा चांगुलपणा. अरे इकडे सगळं उलटच आहे बाबा. एक नंबरची किरकिरी बाई आहे बघ, डोसक्याला ताप झालाय नुसता माझ्या. सूरज, अगं वय की गो धक्का. आता ती नाहीतर बघ किती शांत वाटतंय बघ. वहिनीने किरकिर केली म्हणून तू सुधारला विसरला वाटतं. मी आणि नंदितामुळे सुधारलोय. काय राहणार तुम्ही? लग्न आधी कसा होतास हे देण्यात आण जरा. सदान कदा खाऊन डुलत असायचा. अरे वहिनीने सुधारलं तुला आणि त्यांना किरकिरी म्हणतोय सोय. हे बघ, ते काय बी सांगू नकस मला. तू आत्ताच्या आत्ता जा ना वहिनीसनी घेऊन ये. अजिबात नाही, तिथं सासरुवास नकोय मला इथं. अरे राणादा, तुझ्या भावाला सुखान राहू दे की मरदा. तू खा की. मोठा भाऊ आहे ना तुझा, मग ऐक की जरा. तिला यायचं असेल तर येईल, नाहीतर राहील तिथंच. मला काय फरक पडत नाही. मला पडतोय ना पण. हे बघ, मला हे घरी एक ठेवायचंय. तू जा ना वहिनीसनी घेऊन ये. मग तूच जा, मला विचारू नकोस. अरे मोठ्यांचं ऐकायचं असते. तू मोठा आहेस का आबा मोठा आहे? हा, मी आबांचं ऐकणार आहे. आणि आता नाश्ता करू का नको सांग मोठ्यापणाने तूच. ए बाबांनो, आता पतूर झालंय ते लय झालंय. तुम्ही सकाळ सकाळ भांडू नका दोघं. साहेबांनी जे ठरवलंय तसंच होऊ द्या. त्यासनी खवळवायला लावू नका. तुम्ही आता गुमान न्याहारी करा बरं. अहो, मला शाळेत सोडताय ना का मी माझी जाऊ? राणा अरे न्याहारी. मी सुरत संकट बोललो, पण तो काय ऐकायलाच तयार नाही. आणि आबा बी काय ऐकना झालेत. तो आता कसा सोडवायचा यो प्रश्न? वहिनीसनी कसं परत आणायचं? मला वाटतंय त्या स्वतःहून परत येतील अशी आशा करू. नाही येणार त्या. मी त्यासनी चांगलं ओळखतोय. आपण जेवढा येळ करू तेवढा त्यांचा राग वाढत जाईल आणि समजा अवघडून जाईल. मग तुम्ही काही काळजी करू नका. आबा म्हणाले तर मग त्यामागे नक्की काहीतरी विचार असतो. अहो, इकडे घर तुटालंय आणि कसला विचार? हे बघा, आपल्याला वाटण्यांच्या वेळेला सुद्धा असंच वाटलं होतं की, पण नंतर सगळं नीटच झालं ना. तसंच आत्ता होईल. पण तेव्हा समजा घरातल्या घरात होतो. आता वहिनी घर सोडून गेले. तुम्ही फार विचार करू नका. मी सांगते ना, सगळं काही व्यवस्थित हो. तुम्ही तुमची रोजची कामं नीट करा. जोवर वहिनी परत येत नाहीत तोवर माझं कुठं बी मन लागणार नाही. ना कामात का खाणं पिणं. आज तुम्ही नाश्ता केलात ना? अहो, नाही केलात ना तुम्ही नाश्ता? का नाही केलात? तुम्हाला सांगितलं ना, जोवर वहिनी परत येत नाहीत तोवर माझं मन लागणार नाही. हो, असं कसं चालेल? चला आपण घरी जाऊन नाश्ता करू. नाही नको, तुम्ही चला, शाळेला उशीर. चला. काही उशीर होत नाही शाळेत. तुम्ही चला, आपण नाश्ता करू. अहो, इकडे घर तुटायलंय. आम्ही बसून खाऊ आहे. हे बघा, आपण आबांचा मूड जेव्हा चांगला असेल ना तेव्हा त्यांच्याशी बोलू, त्यांना समजावू. मी समजावते. खरंच समजाल तुम्ही? अहो, आबा तुमचं ऐकणार नाही असं होणार नाही बघा. हो, काय बी करा, गायकवाड घर फुटू देऊ नका. हे घर माझं.
मी कधीच सुटू नाही देणार. फक्त तुम्ही उपाशी राहणार नाही हे आधी कबूल कर. कबूल. बघा मी तुमच्यावर विश्वास ठेवते. अहो यो राणा कधी कोणाचा विश्वास तोडत नाही. आपण तुम्ही बी तोडू नका. नाही तोडणार. घ्या घ्या ती लाईन म्हणलं तुम्ही घ्या. हा घ्या घ्या मामा हे सगळं खालचं काढून घ्या. घ्या तुम्ही बी सगळं काढून. हा घ्या व्यवस्थित सगळं घ्या. काय शेतकरी तुम्ही सांगितले तसं सगळं काम चाललंय बघा. काय चुकत असलं तर सांगा. काय झालं रे पैलवान? वहिनी घर सोडून गेले. क्या? अरे पण कैसे? वहिनींनी शेतीमाल ऐकायचा मागता एकाला दिला होता. ते कागदपत्र बनवताना वकिलांना ते शेतीमालाऐवजी फक्त शेती लिहिलं. अच्छा पण खरंच शेतीमाल विकायचा होता का शेती? अरे हाच डाऊट काढला समद्यांनी. बहिणींच्या मनाला लय लागलं रे आणि त्या घर सोडून गेल्या. अरे पण अशी कशी चूक होईल कागदपत्रावर? आता झाली तर काय करणार? किंवा वकील 150 नव्हता. आणि मला सांग वहिनी कशाला ऐकतील जमीन? आता ते त्यांचं त्यांनाच माहित. मागच्या टायमाला मी जमिनीत असंच मोजमाप करून गेलत्या त्या. आता देईन एकच. अरे वहिनी असं कशाला करतील? समधी चूक वकिलानं केली. तसं बी असेल पण आता काय करणार? हेच काय कळना झालं. वहिनी बिनाकारण फसलेत रे यात आणि आबा बी लय ओरडले त्यांच्यावर. अरे आबानी केले ते बरोबरच असणार. हे बघ तू त्याच विचार आणायचं का नाही ते? तेच नाही म्हणल्यात. तुला सांगू बरकत वहिनींशिवाय घराला घर पण नाही रे. घर लय मोकळं मोकळं वाटायला लागले. राणा तू ह्याच्यात पडू नकस. अरे काय पडू नकस? घरातलं कोणी बी त्यासनी आणायला तयार नाही. अरे मी येतील की त्यांच्या त्या? अरे नाही येणार. वहिनींचा स्वभाव लय मान्य. त्या स्वतःहून येणार नाहीत. हॅलो कोण बोलते? राणा भाऊजी आम्ही बोलतोय. वहिनी तुम्ही कसा आहे सा? इसरला सा नव तुम्ही आमासनी? वहिनी असं कसं इसरण? आता तुमचा विषय चालला होता. घरातली समधी कशी आहेत? समजे ठीक आहेत. तुम्ही कशा आहेत? चैन पडना झाल्या बघा आमासनी तर. डोळ्याला डोळा लागना झालाय. लई काळजी वाटायला आपल्या माणसांची. आम्ही खरं सांगतो राणा भाऊजी काळजावर दगड ठेवून हिथं आलोय बघा. पण आपल्या घराचा विचार काही मनातनं जायच न झालाय. मग या की निघून परत. कसं येऊ राणा भाऊजी तुम्हीच सांगा. नाही ते आरोप केलेत आमच्यावर तिथं. ते समजा सहन नाही झालं म्हणून इकडं निघून आलो. आता जर स्वतःहून आम्ही तिथं आलो तर आमची चूक मान्य करण्यासारखं होईल ना ग. आम्ही कुणाला बी फसवणाऱ्यातलं नाही आणि तुम्हाच तिथं नाहीच नाही. वहिनी मला माहित आहे समज. तुम्ही या की निघून परत. नाही राणा भाऊजी ज्या घरात आमच्यावर संशय घेतला जातो त्या घरात आम्ही कधी बी येणार नाही. संशय बिवशय काय नाही. मी समजतो की समजेच नाही. तुम्ही या निघून परत. पण आम्ही आमच्या आत्मसन्मानासाठी ते घर सोडून आलोय. तेव्हा जवळ आम्हासनी कुणी इथं न्यायला येत नाही तवर आम्ही तिथं नाही येणार. मग वहिनी मी येतो की. तुम्ही नुसतं सांगा. खर तर जिथं आमचा अपमान होतो का नाही तिथं आम्हासनी यायचंच नाही. पण तुम्हासनी नाही म्हणणं लय जीवावर यायलाय बघा राणा भाऊजी. देवा काय करू र काय करू? यात तू सोडीव बरं आम्हासनी नाही तर जीव तरी घे एकदाचा आमचा. अहो वहिनी असं काय बी बोलू नका सो. पण तुम्ही वय म्हणा मी येतो तुम्हाला लगेच न्यायला. आता तुम्ही म्हणताय सा म्हणून आम्ही येऊ बघा. चालते मी निघतो लगेच. तुम्ही तयार राहा काय.
ठेवतो फोन. हा ह्यो ठोकळा एक कायम आमच्या मदतीला धावून येतो. चला नंदिता, तयारीला लागा.